इकडे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, कारण लाडकींना जानेवारीचा हप्ता येत्या 5 दिवसाच्या आत मिळणार आहे। 26 जानेवारीपर्यंत सगळ्यांना पैसे मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आत्तापर्यंत, म्हणजे किती 4 हफ्ते असतील, 5 हफ्ते असतील, काहींना 6 हफ्ते गेले असतील, कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता। त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा 9 ऑक्टोबरला दिलेला होता। डिसेंबर महिन्याचा आम्ही 25 ते 30 डिसेंबर दिलं होतं। आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे, आता उद्या परवामध्ये त्याची सुरुवात होईल आणि 26 जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाची योजना, सर्वात गाजलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण आजपासून म्हणजे 23 जानेवारी 2025 पासून पैसे वितरित करण्यास सुरुवात होणार आहे। म्हणजे 26 तारखेपर्यंत पैसे मिळणार आहे असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितले होते। आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी समोर आली आहे। नवीन वर्षात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 1521 रुपये हा सुद्धा एक मोठा प्रश्न होता, पण आता महिलांना मार्चपर्यंत तरी 1500 रुपयेच मिळणार आहे असे स्पष्ट झाले आहे। या प्रश्नाचे उत्तर म्हणजे 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहे, पण 2100 रुपयाची चर्चा मार्च नंतर होईल हे सुद्धा सांगितलेलं आहे। 26 जानेवारीच्या आत हे पैसे वितरित केले जाईल असे सुद्धा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे। तसेच महिलांच्या खात्यात पूर्वीप्रमाणेच 1500 रुपये जमा केले जाणार असल्याचे तटकरे यांनी हे जाहीर केले आहे। त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे पूर्णपणे माहिती दिली आहे। पत्रकार परिषद त्या काय म्हणाल्या तर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता 25 ते 30 डिसेंबर या कालावधीत वितरित केला होता। या महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला हप्ता 26 जानेवारीच्या आत दिला जाणार आहे। या संदर्भातील आर्थिक नियोजन सुद्धा अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्यामुळे जानेवारी महिन्याचा लाभ साधारणपणे 26 जानेवारीच्या आत वितरित केला जाऊ शकतो हे सुद्धा त्यांनी सांगितले आहे। त्यामुळे येत्या 3 ते 4 दिवसात या कालावधीत लाभार्थी महिलांना हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। तरी ते विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली आहे, म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार आहे किंवा फेक आहे, लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना देण्याचा हे प्रयत्न करत आहे। साधारणपणे त्यांनी सांगितलं आहे की 3690 कोटी रुपयांची तरतूद अर्थ विभागाकडून प्राप्त झाली आहे। या महिन्याचा लाभ त्यातून वितरित होणार आहे। व फेब्रुवारी महिन्याची तयारी सुद्धा आम्ही करत आहोत अशी माहिती त्यांनी दिली आहे। मार्च महिन्यात नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे व अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्या महिन्यात कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीने आम्ही उपयोजना करत आहोत असे आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, 26 जानेवारीपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार आहे। येत्या 2-3 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर आदिती तटकरे त्यांनी काय सांगितलं आहे आपण स्पष्टपणे संपूर्ण व्हिडिओ पाहून घेऊयात। आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।